तर नमस्कार मंडळी, मी अमोल परब स्वागत करतो माझ्या छोट्याशा नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, भरपूर दिवस झाले मी ब्लॉग टाकला नव्हता. म्हटलं आज जिमला तर आपण डेली जातो, तर म्हटलं आपण जिमचा एक ब्लॉग टाकूया. तर मंडळी, दिव्यातील आहे फिट अँड फाईन फिटनेस जिमचे मालक आहेत उत्तम सर म्हणजे आमचे ट्रेनर पण तेच आहेत. ॲक्च्युली मंडळी, मी पहिला गेल्या कारलाही आपल्या एकविराचे दर्शन घेतो, त्यानंतर आपलं बजरंगबली, हनुमान देवता त्यांचं मी दर्शन घेतो आणि त्यानंतर मंडळी मी जिममध्ये एंट्री करतो. तर मंडळी, आमचा जो वर्कआउट डे होता तो आज चेस्टचा वर्कआउट डे होता. तर मंडळी, आम्ही सगळेजण सोमवार टू शनिवार एक वर्कआउट घेतो. तर मंडळी, आज आम्ही रुप्या आणि नितीश पहिलेच पोचले होते जिममध्ये. ते लोक चेस्ट मारत होते. त्यानंतर मी म्हटलं मी पण वॉर्मअप वगैरे करून घेतो आणि त्यानंतर म्हटलं आपला डेली व्यायाम चालू करू. तर मंडळी, वॉर्मअप झाल्यावर आम्ही तिघेजण पार्टनर आहे, मी रुपेश आणि नितीश, आम्ही तिघे पण सोबतच जिम करतो. तर आम्ही प्रॉपर चेस्ट वर्कआउट केला. तर मंडळी, हा आहे तेजस, उत्तम सरांचा पोरगा. ॲक्च्युली मंडळी, याची खासियत सांगायची झाली तर यांनी 7-8 वर्षाचा असताना पोझिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि त्याचे सर्टिफिकेट आहेत. मग सर आले, सरांसोबत हात वगैरे मिळवला. सरांना बोललं जरा छोटासा मिनी ब्लॉग बनवतोय. तर मंडळी, आमचे मंडळी दररोज 1.5-2 तास जिम करतात आणि असे थकून बसलेले असतात जिममध्ये. तर मंडळी, पूर्ण एकदा जिम वगैरे बघून घ्या. तर मंडळी, आमची दिव्यातील फिट अँड फाईन फिटनेस जिम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तसंच मग मंडळी, आमचा लास्टचा वर्कआउट जो ॲप्सचा असतो, आम्ही तो वर्कआउट करतो आणि आमची जिम संपवतो. तर मंडळी, तुम्ही डेली 1 तास जे जिम केली, तुमचा स्ट्रेस पूर्ण कामाचा निघून जाईल आणि तुमची बॉडी पण चांगली राहील आणि सुधारेल. त्यामुळे मंडळी, धन्यवाद मला पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी आणि मला सपोर्ट करणार. थँक्यू सो मच.